लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिना संपला तरीसुद्धा 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाही. कारण काय आहे जाणून घेऊया आणि अगत्याची माहिती मी आज देणार आहे. तुम्हाला पैसे का आले नाही ते सांगणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा, स्किप करू नका. जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या फोनमध्ये आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे. तर जाणून घेऊया अगत्याची माहिती. आतापर्यंत सरकारने आपल्याला 8वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला आहे. म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता. पण आता एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपून गेला. आज आहे 1 मे आणि 1 मेच्या दिवशीसुद्धा पैसे आलेले नाही. म्हणून ही माहिती मी तुम्हाला देणार आहे की आता पैसे नाही आले तर एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दोन्ही एकत्र देण्याचा त्यांचा विचार चालू आहे. तर माहिती जाणून घेऊया. तर एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार. एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी न मिळण्यास मे महिन्यात एप्रिल आणि मे महिन्याचे असे एकत्र पैसे मिळतील असे बोलले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हणजे शक्यता आहे की एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दोन्ही एकत्र देण्याचा प्रयत्न करतील. पण अजून अशी काही माहिती आली नाही असं म्हटलं होतं. पण लास्ट टाईम पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी निराशा. एप्रिलचा हप्ता लांबणार. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार. आता या तारखेला खात्यात जमा होणार पैसे. तर आता कधी पैसे जमा होणार त्याची तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर कोणती तारीख आहे ते जाणून घेऊ. आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. खरं तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यात आधी त्यांची चिंता वाढणारी बातमी आली आहे समोर. तर लाडक्या बहिणींसाठी कोणती मोठी एक चिंता आलेली आहे त्यांच्यासमोर तेही जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने गेल्या वर्षात सुरुवात झालेली महत्त्वाकांक्षा योजना आहे. ह्या योजनेस सुरुवात गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनात धर्तीवर केली. ह्या योजनेत माध्यमातून पात्र महिलांना 1500 रुपये दिले जात आहे. म्हणजे दर महिने 1500 रुपये देण्यात आले आहे. पण या योजनेत लाभ जुलैपासून महिन्यांना सुरुवात झाली असून आतापर्यंत या योजनेत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 9 हप्ते आलेले आहे. आता 10वा हप्ता कधी मिळणार त्यावर लाडक्या बहिणींची उत्सुकता आहे. तर ह्या योजनेत लाभ जुलैपासून दिला जात असून आतापर्यंत योजनेत 9 हप्ते जमा झाले. जून, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता 10वा हप्ता कधी मिळणार म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता. तर ह्या हप्त्याविषयी आपण जाणून घेऊया. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता दोन्ही एकत्र दिला होता महिला दिनाच्या दिवशी. तर आता सगळ्यांना असं वाटत होतं की अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. पण तसं झालेलं नाही. म्हणजे एप्रिल महिना पूर्ण संपून गेला तरीसुद्धा कोणाच्याच काही माहिती समोर आलेली नाही. तर जाणून घेऊया पैसे का आले नाही किंवा काही तांत्रिक अडचणी आली आहेत. आता ह्या योजनेत पात्र महिलांना पुढील हप्त्याची वाट पाहत आहे. महत्त्वाची बात म्हणजे पुढील महिन्याचा लाभाबाबत म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर ही बातमी कोणती आहे ते सुद्धा जाणून घेऊया. तर खरं तर लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळू शकतो अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. पण प्रत्यक्ष एप्रिल महिन्याचा आता जवळपास अंतिम टप्पा आला आहे. म्हणजे अंतिम टप्पा म्हणजे आता महिना संपलाच आहे. मात्र अजून तरी ह्या योजनेत एप्रिल महिन्याचा हप्त्याबाबत कोणतीही माहिती आली नाही. लाडकी बहीण योजनेत हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजगी पाहायला मिळत आहे. त्यांना असं वाटतं आहे की ही योजना बंदच झाली नाही, आम्ही अपात्र आहोत म्हणून आम्हाला पैसे आले नाही. खूप सारखे प्रश्न त्यांच्या डोक्यात निर्माण होत आहेत. तर लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांना पैसे दिले जात असून अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. तर दर महिन्याचे पात्र निकषात बसत आहे त्या महिलांना पैसे मिळत आलेले आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा लाभ महिलांच्या महिन्यात मिळणार नसून ह्या हप्ते देखील लांबू शकतो अशी चर्चा सुरुवात झालेली आहे. यामुळे ही लाडकी बहीण योजना एक निराशाजनक बातमी आहे.
म्हणजे हे जे लाभ होते ते पुढे वाढत जाईल असं म्हणण्यात आलं आहे. तर दर महिने एप्रिल महिन्याचा जर एप्रिलचा लाभ मिळणार नाही तर पुढील महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील असे सुद्धा बोलले जात आहे. यामुळे आता या योजनेतलं संदर्भ नेमकं काय आहे ते सुद्धा जाणून घेऊया. 2100 नाहीत तर फक्त 500च रुपये मिळणार या लाडक्या बहिणींना. सरकारचा झटका. तर कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे आपण इथे शॉर्टमध्ये जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी आणि संजय गांधी जे योजना आहे तर त्या योजनेचा ज्या महिला लाभ घेत असेल तर त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. म्हणजे पहिले 1500 रुपये मिळत होते तर आता ते बाद करून त्यांना इथे लाडक्या बहिणींचे 500 रुपये आणि नमो शेतकरीचे 1000 रुपये असे टोटल मिळून 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर हे खूप मोठा झटका आहे लाडक्या बहिणींना आणि नवीन नियम आणले आहेत. शासकीय योजनेत दुहेरी लाभावर मर्यादा जुलै 2024 पासून झालेली सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्यात 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली होती. निवडणुकीपूर्वी ही रक्कम 2100 रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती जी भाग झालेली आहे. तर अर्ज केल्यावर त्यांना लाभ मिळू लागला. मात्र नंतर सरकारने कर भरणे आणि 4 चाकी वाहन असलेले महिलांना यातून वेगळे केले. म्हणजे जे टॅक्स भरीत आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलं आहे. पण जेव्हा हमीपत्र आपण भरलं होतं फॉर्म सांगते तेव्हा तिथे स्पष्ट लिहिलं होतं की ह्या योजनेमध्ये ह्या महिलांना लाभ भेटणार नाही. तरी महिलांनी ते हमीपत्र न वाचून फॉर्म भरले होते. तर नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेत 12,000 रुपये वर्षाला मिळत आहे. तर महिलांना माझी लाडकी बहीण योजनेत 1,500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथं महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. तर ही जी योजना होती ती खूप चांगली योजना आहे. पण काही निकषात नसून बसलेल्या महिलांना हप्ते बंद झालेले आहे. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. ज्यांना आले आहे त्यांनी हा लिहून पाठवा. पुन्हा भेटूया.